नमस्कार, मी अश्विनी स्वामिना फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं स्वागत करते. ती जे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पफ स्लीव्जमध्ये इलॅस्टिक अटॅच करायचं आहे. तुम्ही बघू शकता ते पफ स्लीव्जची मी कटिंग करून घेतलेली आहे. तर त्याच्या सेंटरला मी मधोमध 3ची लाईन ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 3ची लाईन ड्रॉ इथे करून घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी 3 याच्यावर ड्रॉ करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला मधोमध इलॅस्टिक लावायचं आहे. तुम्ही बघू शकता इलॅस्टिक लावायचं आहे. ज्याला नॉर्मली पफ स्लीव्स पाहिजे आणि त्याच्यामध्ये नॉर्मली फक्त इलॅस्टिकची डिझाईन पाहिजे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तिथे मी 3 याच्यावर मध्ये सेंटरला ठेवून इलॅस्टिकवर 3वर मार्क करून ते इलॅस्टिक खेचून जो आपला स्लीव्जचा जो सेंटर आहे तिथपर्यंत खेचून घेतलेला आहे 3वर आणि त्याच्यावर मधोमध शिलाई केलेली आहे. तुम्ही बघू शकता शिलाई केलेली आहे. इथे बघू शकता खूप छान अशा छोट्या छोट्या प्लेट्स पडलेल्या आहेत. त्याच्यावरच आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे जेणेकरून इलॅस्टिक निघणार नाही. तर मी इलॅस्टिकवर शिलाई करते, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे बघू शकता नॉर्मली छान अशी फिनिशिंगमध्ये आपली डिझाईन इथे रेडी झालेली आहे. आता सेंटरमध्ये मी दोन्ही साईडकडून पफ स्लीवच्या दोन छोट्या छोट्या प्लेट्स अशा 4 प्लेट्स करून घेते. तुम्ही बघू शकता आता इथे दोन्ही साईडला प्लेट छान अशा पडलेल्या आहेत. खूप नाजूक डिझाईन आहे, सुंदर दिसते छोट्या पफ स्लीव्जला. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब